सकाळच्या जेवणामध्ये ना छान अशी सोयाबीन वड्याची भाजी, मुगाची डाळ आणि सोबतच वांग्या आणि सोड्याची मिक्स भाजी केली होती। आता आवडत्या भाज्या असल्या ना खरंच जेवण करायला तर खूप जास्त मजा येते। मी बाहेर गेली होती। आता रितू ना 2.5 वर्षापेक्षा जास्त झाली आणि तिला ना एका जागेवर बसायची बिलकुल पण सवय नाही आहे। त्यामुळे आता तिला एका जागेवर बसायची सवय लागाव म्हणून ना तिच्यासाठी ट्युशनसाठी विचारायला गेली होती। पण त्यांची फीज ऐकून ना माझ्या डोक्याला तर खरंच चक्कर यायला लागले होते। कारण तर महागाई एवढी वाढली आताच तर पुढे चालून माझं काय होईल, माझ्या लेकरासाठी मी काय करणार असा विचार यायला लागला होता। तर चला असो आता पुढे बघू आपण। त्यानंतर ना घरातले छोटे मोठे कामं वगैरे होते ते करून घेतले। आता सकाळ संध्याकाळ रोज फिरायला जात आहे, त्यामुळे माझं पोट आतमध्ये गेलं की नाही हे चेक करत होती। आणि सकाळीच ना मस्त असं चिवडा ना डब्यामध्ये भरून ठेवला होता। सकाळीच केला होता म्हणून आणि टेस्ट नाही केला होता म्हणून संध्याकाळी टेस्ट करायला घेतला होता। खरंच खूप छान झाला होता। आता घाई गडबडीमध्ये केला तरी खूप छान झाला होता। सकाळ संध्याकाळ आता एक ड्युटी लागली आहे आंघोळ करून देण्याची, आता उन्हाळा चालू झाला म्हणून। आणि माझा उंदीर मामा मस्त असे वटाणे सोलू खात होता। आता वटाण्याची भाजी करायची होती म्हणून घेतले होते, पण वेळेवर प्लॅन चेंज झाला होता। कारण तर सकाळची भाजी खूप जास्त होती आणि ती आपल्याला फेकू वाटत नाही आणि त्याच्या सोबतीला थोडं फार हलकं फुलकं बनवायचं होतं म्हणून ना मसूरची डाळ भिजू घालून ते बनवून घेतलं होतं।